शिंदे आणि अजित पवारांकडे स्वतःची मतं नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपची मतं शिंदे अजित पवारांना ट्रान्सफर झाल्याचं राऊत म्हणाले। शिंदे गट माचीसचा रिकामा खोका असल्याची टीकाही राऊतांनी केली। बात ऐसी है, ना एकनाथ शिंदे के पास वोट है ना अजित पवार जी के पास वोट है। बीजेपी के पास जो वोट है वो उनको ट्रांसफर हो गए और इसीलिए चाहे एनसीपी की एक सीट हो अजित पवार रूट की या मिंदे ग्रुप की जो सीटें आई है वो सिर्फ बीजेपी की वजह से आई है। बाकी उनके पास अपना कुछ नहीं है। माचिस का एकदम खाली डिब्बा है शिंदेगड। मवियात ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती आहे। काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केलाय। तर मवियात कोणतीही भांडणं नाहीत, राऊतांनी आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलंय। इंटरनली काँग्रेस असं ठरवतंय की आपण 150 जागेच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की 88 जागेच्या खाली आपण यायचं नाही। या दोघांचंही आपण असं टोटल केली तर 244 होतात अशी परिस्थिती आहे। याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। आता हा जो फॉर्म्युला उदयास येतोय याच्यावरनं बरंच राजकारण होईल असं मला ओबीसीचे नेते त्या ठिकाणी सांगतात आहेत। त्याबद्दल सगळ्यात मोठा पेच जो राहणार आहे तो उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तिच्यासमोर राहणार आहे। आमच्यामध्ये काही भांडण नाहीत, आमच्यामध्ये भांडण व्हायची अजिबात सुतराम शक्यता नाही। लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो। जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100% नेस्तनाबूत झाला असता।